संयोजक, आयोजक, नियोजक या सर्वांच्या सहकार्याने, तसेच मंडपाच्या आत बसलेले, मंडपाच्या बाहेर बसलेले, प्रवचनाला यायची इच्छा असून देखील घरी गेम खेळत बसलेले माझे बहीण भाऊ आणि मालिका बघत बसलेल्या माझ्या महामाता माऊल्या यांच्या देखील कृपा आशीर्वादाने, तसेच देडी महाराज यांच्या परिचयातून ही प्रवचन रूपी सेवा मी हभप ईश्वरी महाहृदय नागरगोजे इयत्ता 6वी माझ्याकडे आलेली आहे. तर या प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेली ओवी हे ज्ञानी यांचे ज्ञानराज आळंदी निवासी संत. अहो, ज्यांच्या पाठीवरती मांडे भाजले, ज्यांनी रेड्यामुखे वेद बोलवले, ज्यांनी निर्जीव भिंत चालवली, असे थोर आळंदी निवासी संत. बरं, मग आता आळंदी निवासी संत म्हटल्यावर कोणते बरं संत? ए दादा, तूच सांग रे, कोणते संत? तुझ्या मागचा आळंदी निवासी कोणते संत? बरं, जाऊ दे, आता सगळे सांगा. झुकेगा नाही साला असं कोण करत? वा, टाळ्या वाजवा की सगळ्यांनी. आता आपल्या लेकराचं कौतुक आपणच नाही करायचं तर कुणी करायचं? असो ते शेंबड का असाना. चला, तर घेतलेली ओवी ही ज्ञानियांचे ज्ञानराज आळंदी निवासी संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञानेश्वरीतील 18वा अध्याय आणि 1631वी ओवी या प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेली आहे. बरं, मग या ओवीमध्ये नेमके आपल्याला ज्ञानोबा काय बरे सांगतात? तर ते आपल्याला सांगतात की ज्या ठिकाणी चंद्र आहे त्या ठिकाणी चांदण आहे, आणि ज्या ठिकाणी शिव शंकर आहेत त्याच ठिकाणी पार्वती माता आहे. हे म्हणजे 2 उदाहरणं. आणि याच सारखं ते म्हणजे संत तेथे विवेका. म्हणजे ज्या ठिकाणी संत आहेत ना त्या ठिकाणी विवेक आहेच आहे, आणि ज्या ठिकाणी विवेक आहे त्या ठिकाणी संत आहेतच आहेत. बरं, मग हा विवेक म्हणजे काय? तर विवेक म्हणजे सुविचार. सुविचार म्हणजे काय? सुविचार म्हणजे चांगला विचार. चांगला विचार म्हणजे दुसऱ्यांचं कशा प्रकारे भलं होईल यासाठी झटणारा विचार म्हणजे सुविचार. म्हणजे आपल्याला ज्ञानोबा सांगतात की तुम्ही मनामध्ये सुविचार धरा. आणि ते हे पण म्हणू शकले असते, कलेक्टर तेथे विवेका, न्यायाधीश तेथे विवेका, डॉक्टर तेथे विवेका, शिक्षक तेथे विवेका, वकील तेथे विवेका, महाराज तेथे विवेक. पण ते म्हटलेत का तसं? तर नाही, कारण की विवेक मुळात खरंच सुविचार हा फक्त आणि फक्त संतांजवळच आहे. अहो, आज आपल्यामध्ये राहिलाय का हो सुविचार? तर अजिबात नाही. आज आपण कुविचाराचे आहोत. अहो, ते सोडा, साधा आपल्याला नाणेवाडीचा रस्ता विचारला तरी आपण तिसरीकडेच बोट करतो. याला म्हणतात का हो सुविचार? तर नाही. आज जर कोणाच्या पोराने परीक्षेत पहिला नंबर मिळवला तर आपण लगेच म्हणतो, कशाचं काय, ते तर माझ्याच पोरासोबत खेळायला यायचं आणि त्याला चांगले मार्क पडत येतोय. अरे, त्याला मी घरी आले उग 1-2 प्रश्न विचारले, एकाच उत्तर नाही आलं आणि तो वशिलानेच लागला असेल. ते लागत आहे तसलं पोरग, तिचं नाही लागलं म्हणून. बरं, मग हा वशिला म्हणजे काय बरं? तर वशिला म्हणजे नीट ऐका. व म्हणजे वय नसलेला, शी म्हणजे शिक्षण नसलेला, आणि ला म्हणजे लायकी नसलेला तो वशिला. म्हणजे आपण असं कुविचार मनामध्ये ठेवून दुसऱ्यांना असं बोलतो. तर आपण मनामध्ये कुविचार न धरता सुविचार धरला पाहिजे. अहो, काय आपण साड्या चुगल्या करण्यामध्ये वेळ घालवतो, भगवंताचं नामस्मरण करायचं सोडून. अहो, भगवंताचं जर आपण नामस्मरण केलं ना तर आपण या संसाराच्या किरकिरीतून मुक्त होणार. हे मी सांगते का तुम्हाला? तर नाही, हे आपल्याला तुकाराम महाराज सांगतात. नाम घेता उठावटी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मुठी. म्हणजे जर तुम्ही उठता बसता भगवंताचं नामस्मरण केलं तर या संसारातून तुम्ही मुक्त होणार आहात. आणि जर तुम्ही या नामस्मरणाचा लाभ करून घेतला ना तर खरंच तुम्हाला पांडुरंग परमात्मा
विठ्ठल भेटायला येणारच आहे. पण आज आपण व्यर्थ कामामध्ये वेळ घालवतो. अहो सांगते, मी क्लासला चाललेले, मग तेव्हा बघितलं 2 बायका रस्त्यावरती भेटगाठ झाली, डोक्यावरती दळण, मध्येच रस्त्यामध्ये उभं राहिलंय. आता मला काय करायचंय, त्यांचं काय का सुरू असाना. पण म्हटलं एवढं ऊन आहे, एवढं डोक्यावरती दळण आहे, त्यात या उभ्या आहेत, म्हटलं काहीतरी महत्वाचं असेल. जाऊन बघते तर काय, बाई ते बघ्याचं पोरग काय रात्री पिऊनच पडलेलं, झुलतच आलं होतं बाई घरी. आणि ती शकुंतलाची पोरगी, अगं ती पळून गेली नाही का ग बाई. तिचं तर मला तसले गुण पहिल्यापासूनच वाटत होते. काय चर्चा सुरू. मी म्हणले ह्याच्यात कशाला वेळ वायाला घालाय. मी गेले क्लासला, आले तर बघते तर काय, तर तिथंच उभा तेच सुरू त्यांचं, ह्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं. म्हणजे आपण व्यर्थ कामासाठी भगवंताचं नामस्मरण देखील करत नाही. काय भेटतं दुसऱ्याच्या चाड्या चुगल्या करून. अहो जरी एखाद्याने घराचा पाया बांधला की इकडे आपली तळपायाची आग मस्तकाला येऊन ठेपते. म्हणजे आपल्याला दुसऱ्याचं बळच म्हणजे दिसत नाही, भगवत नाही, म्हणून आपण कुविचाराचे आहोत. परंतु संत काय मनामध्ये सुविचार, भगवंताची निस्वार्थ भक्ती करायची. अहो लांबचं कशाला, बाळूमामाचंच अगदी बालवयामध्येच ते आता त्यांच्या घरी शेळी मेंढी होत्याच. मग ते बघायचे की अरे ते बाभळीचा पाला खातात, मग आपणच का बरं जेवण चांगलं करतो, आपण पण खायला पाहिजे ना, ते खातात म्हटल्यावर. म्हणून ते बाभळीचा पाला खायचे लहान वयात आणि काट्यावरती झोपायचे. हे पाहिल्यावर गावातले मायाप्पा वडील आणि आई सत्यवा यांच्याकडे गेले आणि म्हणाले, काय तुमचं पोरग लयच खोडकरे, लयच विचित्र, लयच अवखे हो. मग त्यांनी ठरवलं की आपण याला दुसऱ्यांकडे कामाला ठेवू, जेणेकरून ते सुधारेल. मग शेठकडे कामाला ठेवलं गेलं. त्या ठिकाणी शेठजीकडे लय मोठ्या गाया म्हैसा असायच्या, पण त्यामध्ये एक गाई वगळता ते सगळ्यांना खुराक चारा मका सगळं टाकायचं. मग काय बाळूमामांनी पाहिलं, गेले त्या ठिकाणी आणि म्हटले, का हो शेठजीच्या बायकोला त्या दोघांना, तुम्ही या गाईला वगळता सगळ्यांना खुराक चारा मका टाकता, याच गाईला का नाही टाकत. त्यावेळेस शेठ म्हणाले, ही दूध देत नाही. आता आपलं पण तसंच आहे, टाकापुरती आजी आणि कामापुरता मामा, तसंच त्यांचं पण. मग ते म्हणाले ही दूध देत नाही. मग ते म्हणाले तुम्ही दुधासाठी हिला चारा ते देत नाही, पण बाळकाच्या गायांना देता. तर असंच असेल ना, तर ही गाय दूध देती. ते म्हणाले नाही देत ही गाय दूध. ते म्हणाले देती. तुम्ही पातेलं तर आणा. ते म्हणाले जाऊ दे, आता ऐकत तर नाहीये काय पोरग. दी पातेलं, लाथा बिता मारलं तुडीलं तर ह्यालाच सोडीन, जाऊ दे आण पातेलं. शेठ म्हणाला बायकोला. मग काय पातेलं आणलं गेलं आणि मग आणल्यावर त्या ठिकाणी संत बाळूमामा गायीच्या कासे खाली आले आणि हात जोडून भगवंताला म्हणाले, हे भगवंता, हे पांडुरंगा, हे परमेश्वरा. हे म्हणतात की ह्याला काही कळत नाही, खोडकळे अवखे पोरग आणि दूध देत नाही, म्हणून हे या गाईला चारा टाकत नाही, म्हणून तू या गाईला दूध दे अशी प्रार्थना केली. आणि नंतर धार काढली तर शेठ तिथं होता. बायको आपली पातेलं देऊन गेली आत. शेठने पाहिलं, त्यांनी तोंडातच बोट घातले. तो म्हणाले बायकोला आवाज दिला, अय इकडे या. ती म्हणाली अहो काय झालं. अगं खरंच गायीने दूध दिलं. ती म्हणाली आतापर्यंत ते पोराचे ते नाटक सुरू होते खोटे, तर आता तुम्ही पण खात्यात. ते म्हणाले अगं नाही, खरंच गायीने दूध दिलंय, तू येऊन बघ. तर ती म्हणाली काही नका सांगू मला. अगं तू या असं म्हटलं बरोबर ती म्हटली असलं तर बघावं. आली आणि तिचे देखील बोट तोंडातच होते. म्हणजे एवढे नामस्मरणामध्ये ताकद आहे, मनामध्ये निस्वार्थ भक्तीमध्ये ताकद आहे की कधीही दूध न देणारी गाई नामस्मरणामुळे दूध देते. मनामध्ये सुविचार ठेवा, अशक्य गोष्ट देखील शक्य होत असते. अहो एवढ्यावरच नाही तर बाळूमामा मोठं झाल्यावरती त्या गावोगावी जाऊन आपले मेंढ्या असतील, शेळ्या असतील त्यांना चारत. मग वाटेत लागलं बलवंत पाटलाचं शेत. मग त्या ठिकाणी खूप सारे बाभळीचे झाड होते. त्या ठिकाणी बाळूमामा गेले.
तिथं मेंढ्या सोडल्या, सगळ्या तिथं चरायला लागल्या. जवळपास अर्धी बाबळी संपल्यावर तो बलवंत पाटील त्या ठिकाणी आला. आल्याच्या नंतर त्यांनी तो एवढा रागीट होता पाटील की बांधाच्या आत कोणाला येऊन देत नसायचा. पण आल्यावरती कळलं की त्याला की कुणीतरी न विचारता आपल्या बाबळीचे जे झाड होते ते त्याच्या मेंढरांना खायला दिले. आल्याच्या नंतर तो पाटील म्हटला बाळू मामांना, काही कळतं की नाही? विचारलं तर नाहीच नाही, पण तसंच त्याच्यामध्ये तुमचे मेंढर घालवले. माझं खूप मोठं नुकसान झालंय, त्याची भरपाई मात्र तुम्ही करा. मग ते म्हणाले, सांगा नुकसान किती झालंय? ते म्हणाले, जर तुम्ही नुकसान भरूनच देणार असता तर तुम्ही आज असे मेंढऱ्यावर फिरला नसता. पण बाळू मामा तिथं शांत राहिले. पुन्हा बलवंत पाटील रागामध्ये त्याच दिवशी मात्र मेंढरा गेले होते की ज्या दिवशी त्याची ज्वारी होणार होती, पोते भरायचे चालू होते. त्या ठिकाणी मग तो गेला. माग बाळू मामा माफी मागत मागत त्या ठिकाणी गेले. त्या बलवंत पाटलाला तर असं वाटत होतं की यंदा देवाची कृपा होऊन फक्त 2च पोते होते. पण त्या ठिकाणी गेल्यावर बाळू मामा म्हणाले, काय मग झाली की नाही ज्वारी भरून? ते म्हणाले, कशाची काय? पण तू इथं कस काय आलास? एवढं हे दुस्साहस करून पुन्हा माझ्या माग इथंच आला. तेव्हा जे गडी होते त्या ठिकाणी जे रास भरणार होते ते म्हणाले, अहो यांची कीर्ती खूप महान आहे, यांना तुम्ही असं बोलू नका. बर. मग पुन्हा ते म्हणायला सांगितलं की फक्त लय तर लय 2 पोते होतील. बाळू मामा म्हणाले, एक काम करा, तुम्ही आता मात्र ती रास भरू नका, तुम्ही सकाळी पहाटे भरा. पाटील म्हणाला, बरे योग आहे. सकाळ पहाटे त्या 2 गडी आणि ते रास भरायला लागले. त्यांनी पहिले 2 पोते भरले, बघितलं तर काय मागवलं पुन्हा तेवढीच रास. पुन्हा त्यांनी ते पोते भरले, पुन्हा तेवढीच रास. त्यांना घरी जाऊन प्रत्येक वेळेस 4-5 करत पोते आणावे लागले, तरी काही ज्वारी संपणारच. पुन्हा भरली की पुन्हा तिकडे यायच. मग काय असं 2, 4, 6, 8 करता 22 पोती ज्वारी त्या ठिकाणी त्या पाटलाला झाली. तो बाळूमामांचा शोध घेत ज्या दुसऱ्या दिवशी बाळूमामांकडे गेला, ज्या ठिकाणी त्यांचे मेंढर तळावरती होते, त्या ठिकाणी गेल्याबरोबर त्यांनी पाय धरले बाळूमामांचे आणि म्हणाले, आम्ही चुकलो, आम्ही तुम्हाला ओळखू शकलो नाही देवा, आम्हाला माफ करा. तुम्ही साक्षात भगवंत आहात, परमेश्वर आहात. तुम्ही माझं जेवढं बाबीचं नुकसान झालंय ना त्याच्या कित्येक पटीने तुम्ही मला दिलंय. मला हे नको, मी याचं काय करू, मला नकोच हे. त्यावेळेस असं बाळू मामा म्हणाले, मग हे गोर गरिबांना तुझ्या गावातल्या माणसांना वाट, तेवढंच तुला पुण्य लाभल. मग त्यांनी फक्त 2 पोते आपल्या जवळ ठेवले आणि बाकीचे 20 पोते गावकऱ्यांना, गरीब लोकांना वाटले. म्हणजे एवढे बाळूमामांची कीर्ती महान आहे. अहो बाळूमामांचीच नव्हे तर त्याचसोबत सगळ्या संतांची कीर्ती महान आहे. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकांचे कामा नाही येते. अहो म्हणजे प्रत्येक संतांचा महिमा मोठा असतो, बाळूमामांसारखाच. अहो एके दिवशी काही चोर होते, गुंड डाकू. त्यांनी ठरवलं रात्री की आज आपण बाळूमामांच्या मेंढर, घोडे आणि जे काही बायकांच्या अंगावरती सोनं चांदी आहे ते लुटायचं. मग काय गेले, एका ठिकाणी थांबले, नियोजन सगळं केलं आणि पळायला सुरुवात केली बाळूमामांच्या तळाकडं. पण बाळूमामा हे जेव्हा झोपलेले असतात ना, जेव्हा त्यांचे 2 डोळे झाकलेले असतात, तेव्हा मात्र त्यांचा 3रा डोळा उघडून ते पूर्ण पृथ्वीचं रक्षण करतात. त्यांना कळलं. मग ते उठले आणि आपल्या जवळ असणारी काठी घेतली. त्यांनी गोल आखला, ज्या दिशेने ते गोल आखायचे त्याच दिशेने ते 4-5 जे गडी होते, चोर होते, ते पळायचे. त्यांनी उलटा गोल केले की ते उलट पळायचे. मग असं करत करत सकाळ झाली आणि सकाळी बाळूमामांनी त्यांच्यापर्यंत येण्यासाठी काठीने आखलं. मग सकाळी आल्या आल्या त्यांनी विचारलं, का पळून थकलात का?
त्यावेळेस त्यांनी देखील त्या ठिकाणी माफी मागितली आणि बाळूमामांचे पाय धरले. म्हणजे एवढी संतांमध्ये ताकद आहे. आणि त्या ठिकाणी बाळूमामांनी उपदेश देखील केला की तुम्ही तुमच्या मधला जो वाल्या कुळी आहे तो तुम्ही घालवा आणि तुमचा वाल्मिक ऋषी करा. मग असं सांगितलं बरोबर पुढे देखील अनेक चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये घडू लागले. ते त्यांना साक्षात महादेवाचा अवतार देखील मानतात. आज आपलं पण जीवन खूप सुंदर आहे ना. आपण म्हणतो त्यांच्या मनासारखं सगळं व्हायचं, तर तसं नाही. आज आपलं पण जीवन खूप सुंदर आहे. भगवंताने आपल्याला एवढा मोठा चांगला नर देह दिलाय, पण आपण चांगल्या गोष्टीसाठी त्याचा उपयोग करतो का? नाही. ह्याला हाणमार कर, त्याला त्याचं डोकं फोडव, म्हणजे अशा गोष्टीसाठी आपण देहाचा वापर करतो. भगवंतानी एवढं चांगलं जीवन दिलंय तर चांगल्या प्रकारे जगा ना. काय अवघड आहे बरं? हे जीवन खरंच खूप सुंदर आहे. स्वतःचं दुःख विसरून इतरांच्या दुःखात सामील होऊन आपलं दुःख दुसऱ्यांना कळू न देता त्यांच्या गालावरती हसू आणणं म्हणजे जीवन असतं बघा. हे जीवन काय आपल्याला सहजासहजी मागितलं की भेटतं का? तर नाही. तर हे पुन्हा हा देह प्राप्त करण्यासाठी आपल्याला चांगलं कर्म करण्याची गरज असते. तुम्ही कधी विचार केलाय का हे आपलं जीवन आहे ते खऱ्या अर्थाने केव्हा सुंदर होणार आहे बरं? तर तुमचं जीवन तेव्हा सुंदर होणार आहे ज्या वेळेस तुम्ही जीवनामध्ये 2 महत्वाच्या याद्या करा. बरं, मग त्या याद्या बरं कोणत्या? तर ऐका. पहिली ती म्हणजे की जन्मल्यापासून आजपर्यंत तुम्हाला कोणी मदत केली. तुम्हाला शाळेमध्ये जर कोणी पेन दिला असेल, कोणी पुस्तक दिलं असेल, कोणी डब्बा विसरल्यावर डब्बा खायला दिला असेल, कुठे रानामध्ये ट्रॅक्टर लागत असेल, कुणी ट्रॅक्टर दिला असेल, अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला आठवून लिहायच्या. आता ही यादी झाली. आता दुसरी लय महत्वाची आहे बरं का. दुसरी यादी करायची ती म्हणजे की तुम्ही कोणाला मदत केलीये, तुम्ही कोणाच्या कामी आलाय. माझ्या अंदाजानुसार तुम्ही 10 ते 15 पेक्षा नावं लिहूच शकणार नाही. हेच तर आपल्याला बघायचं. आपल्याला कोणी मदत केली ही यादी जर हातभर होत असेल ना, तर आपण कोणाला मदत केली ही यादी जेव्हा 2 हातभर होईल ना, तेव्हाच म्हणायचं तुमचं जीवन सुंदर झालं आणि त्याच वेळेस तुमचं जीवन सुंदर होणार आहे. जीवन ही भगवंताने दिलेली मानवाला अनमोल अशी देणगी, तिचा चांगल्या प्रकारे उपयोग करा. जीवनाचं जर आपण सार जाणून घेऊन जगलो ना, तर खरंच हे जीवन खूप सुंदर आहे. अनंत पाटील देखील एका ठिकाणी म्हणतात, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हे जीवन खूप सुंदर आहे, परंतु ह्याचा आपल्याला सुख दुःखाचा जो निवाड आहे ना, तो आपल्या कर्मावरून ठरत असतो. म्हणून जीवनामध्ये वादविवाद करू नका. काय भेटतो वादविवाद केल्याने? उलट आपलेच पैसे जातात, वेळ जातो, वैर वाटतो, अटॅक येतो, झटका येतो माणसांना त्या वादामुळं. तरी माणसं वाद कमवूनच करतात, मला कळत नाही. आयुष्यभर भांडून माणसं शेवटी सोबत काय नेतात? आयुष्यभर भांडून माणसं शेवटी सोबत काय नेतात? बरं झालं गेला ही शब्द काय आयुष्याची पुरस्कार होतात? म्हणून वादविवाद करू नका. काय वादविवाद? काय छोटे छोटे कारणांवरून ह्याने माझं बांध कोरलं, त्याने माझं हे केलं. जर आपण दुसऱ्यांचं बांध कोरायचं बघितलं नाही इकडून, तर तिकडून आपल्या सुखाचा बांध कोरण्याचं काम हा भगवंत करत असतो. म्हणून कोणाचं बांध करू नका, कोणासोबत वाद करू नका, भांडण तंटा करू नका. तंटा तुमचा माझा याचा त्याचा कुणाचाही असो, कधीतरी कुठेतरी तो थांबायला हवा आणि माणसातला माणूस तडजोडीच्या रंगातही रंगायला हवा. वादविवाद टाळा.
आपसात बसून तडजोड करा ना, काय हरकत आहे हो? कशाला वादविवाद करता, कशाला वाईट मार्गाला जाता? मनामध्ये सुविचार ठेवून वागा. अहो, काय तुकाराम महाराजांकडे सुविचार होता हो? ज्या वेळेस मंबाजी बुवांच्या बागेत तुकारामांची म्हैस गेली, त्यावेळेस मंबाजी बुवांनी तुकाराम महाराजांना काठीने बदाडून काढलं. आणि नेमकी त्याच दिवशी, त्याच रात्री संत तुकाराम महाराजांचं कीर्तन होत. त्यांनी पाहायला आल्यावर की अगदी पुढे बसून कीर्तन ऐकणारे मंबाजी बुवाचा आज गैरहजर आहे. मग त्यांनी विचारणा केली आणि त्यांना कळलं की ते अजून घरीच आहे. मग ते त्या ठिकाणी गेले, बाहेरून आवाज दिला, मंबाजी बुवा, मंबाजी बुवा. काहीच आवाज आहे ना. बघितलं तर काय, त्यांचं अंग दुखत होतं आणि ते पलंगावरती झोपलेले होते. ते असं नाही म्हटले की तुम्ही बरं झालं नाही आला असं, परंतु ते त्या ठिकाणी म्हटले की माझी म्हैस तुमच्या बागेमध्ये गेली म्हणून तुम्ही मला काठीने बदाडून काढलं, तुम्ही मला खूप मारलं, त्यामुळे तुमचे हातपाय दुखत असतील, तुमचे हातपाय चेपून देतो, पण याल ना माझ्या कीर्तनाला, ऐकाल ना माझं कीर्तन. म्हणजे एवढा सुविचार हा संतांजवळचे फक्त आणि फक्त. अहो, जर आपल्याला काहीतरी मोठं व्हायचं असेल ना, तर कष्ट मात्र करावंच लागतं. टाकीचे गाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, हे काही खोटं नाहीये. अहो, एका गावामध्ये मूर्तिकार होता, खूप सुंदर मूर्ती बनवायचा. मग गावच्या सरपंचांनी ठरवलं की आज आपण गावामध्ये आता मंदिर बांधायचं. मग काय, मंदिर बांधून झाल्यावर मूर्तीसाठी त्या रतन नावाच्या मूर्तिकाराकडे गेले आणि त्या ठिकाणी त्याला विचारणा केली की तुम्ही गणपतीची मूर्ती बनवून द्यायला तयार आहात? ते म्हणाले, हा, उलट माझं भाग्य आहे की मला आपल्या गावची मूर्ती माझ्या हातून बनणार आहे म्हणून. मग काय, जंगलामध्ये गेला रतन, खूप मोठमोठाले दगड शोधून आणले. त्यामधला एक त्यांनी दगड उचलला. मग तो दगड म्हणायला लागला त्या हातोडीने मारताना की मला नको मारू, मला वेदना होते, तू दुसऱ्या दगडापासून बनव, माझीच मूर्ती का बनवायची आहे तुला, माझ्यापासून मूर्ती बनवू नकोस. त्यावेळेस मग दुसरा दगड होता तो रडला पडला, परंतु त्याने काहीच बोलला नाही. मग ती मूर्ती जेव्हा मंदिरामध्ये स्थापन केली ना, त्याचसोबत जे गावाच्या सरपंचासोबत आलेले जे लोक होते, त्यांनी तो बाजूला असलेला जो हातोड्यांपासून वाचण्यासाठी जो दगड होता ना, त्याची निवड उमरा म्हणून केली. मग जो कोणी यायचा त्या उमऱ्यावर पाय द्यायचा त्या दगडावर, परंतु ज्याने घाव सोसले ना, त्याला मात्र मोदकाचा प्रसाद, लाडू, चंदन, दररोज अंघोळ, म्हणजे एवढा त्याचा थाटामाट सुरू होता. मग त्याने गणपती असणाऱ्या मूर्तीने विचारलं त्या उमऱ्या म्हणून असणाऱ्या मूर्तीला, का रे एवढे नाराज काय आहेस? तो म्हणाला, अरे बघ ना, लोक माझ्यावरती पाय देतात आणि तुझ्याकडे येतात आणि तुला प्रसाद देतात, मलाच का बरं तसं? तू खातोय प्रसाद आणि मी खातोय लोकांची धूळ, मग मी नाराज नाही तर खुश होणार का? त्यावेळेस तो गणपतीची मूर्ती असणारा दगड म्हटला, यामध्ये मी काहीच करू शकत नाही. ज्यावेळेस तुझ्यापासून माझ्यासारखीच मूर्ती बनवायची होती, त्यावेळेस तू मात्र त्या घावापासून वाचायचं ठरवलं आणि आज तुला लोकांच्या पायावरची धूळ खावी लागते. परंतु मी ते घाव सोसले म्हणून आज मला प्रसाद आहे. म्हणून जर आपल्याला जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल ना, तर कष्ट केल्याशिवाय आपण मोठं होणार नाहीत. त्याला श्रम कष्ट पाहिजेच. आणि जाता जाता एवढंच सांगते की भगवंत समान असणारे आपल्या आई वडिलांची सेवा करा. आई मायेचा सागर आहे तर पिता हा दयेचा समुद्र आहे, म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा. काय आई वडील थोर असतात तो, अहो ते आपल्यावरती 32 कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध प्रेम करत असतात. आणि ते जेव्हा वृद्ध होतात त्यावेळेस आपण त्यांना वृद्धाश्रमामध्ये टाकतो, वेगळं ठेवतो, तर याची शोकांतिका आहे. हे लक्षात घेऊन आपण आपल्या आई वडिलांना जपलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे.
त्यांच्या सेवेतला आनंद घेतला पाहिजे. काय आई वडील आपल्या मुला मुलीसाठी सोसतात. अहो आई 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वागून आपल्या बाळाला जन्म देते, प्रत्येक सुख दुःखामध्ये साथ देते, तर वडील अंगावर फाटका बनेल घालून मुलाला 2-2 हजाराचा ड्रेस पुरवतात. पायामध्ये एखाद्या वेळेस चप्पल नसतेच, असली तरी फाटकी, ती चप्पल पायामध्ये ठेवून आपल्या मुलाला 1,5-2 हजाराचा बूट देतात ते वडील असतात. हे लक्षात घेऊन आपण आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांच्या सेवेतला आनंद घ्या. आणि ही प्रवचनरूपी सेवा तुम्हा श्रोते मंडळींच्या चरणी, संत बाळूमामांच्या चरणी व इतर सर्व संतांच्या चरणी समर्पित करते आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देते.